आपण आज मराठी साहित्य महामंडळावर या तिघांची निवड झाली म्हणून त्यांचा सन्मान सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. मी साहित्यिक नसतानाही शामराव अण्णांनी माझी साहित्याची जवळीक व्हावी म्हणून जे परिश्रम घेतले त्यांचा मी आभार मानतो. आमची मराठी साहित्य परिषद इस्लामपूरची शामराव अण्णांच्याच जीवावर त्यांच्याच कष्टाने इथपर्यंत प्रवास करत आलेली आणि त्यामुळं इस्लामपुरात आणि या परिसरातल्या साहित्यप्रेमी सर्व नागरिकांना मध्ये आधी साहित्याचा दिलासा अनुभवायची संधी मिळते. मराठी भाषेच्या समोरची आव्हानं बरीच आहेत असं म्हणता म्हणता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. सगळ्या मराठी मुलकात याचा आनंद आपण सर्वांनी साजरा केला. मला खात्री आहे की भविष्य काळात या अभिजात दर्जा मिळाल्याचे फायदे देखील हळूहळू आपल्या मराठी भाषेला उपलब्ध होतील. त्याचा मिलिंद जोशी साहेबांनी उल्लेख केला. संस्कृतला जास्त आज ही पाठिंबा मिळतोय आर्थिक दृष्ट्या आणि इतर भाषांना फार कमी. मराठी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला त्यात योग्य वाटा मिळेल अशी अपेक्षा मला आहे. मला आठवतं की ज्यावेळी मी राज्याचा अर्थमंत्री झालो त्यावेळी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन या दोनला फार जुजबी मदत राज्य सरकार करायचं आणि विलासराव देशमुख हे त्यातले फार व्यासंगी मुख्यमंत्री होते आणि ती अवस्था फार काठावर असायची. त्यामुळे ते कुठल्या साहित्य संमेलनात जर गेले आणि त्यांना तिथं घोषणा करायची असेल मला आधी फोन करायचे. तिथनं स्टेजवर जयंतराव मी 25 लाख रुपये घोषणा करतोय, करू दे का करतोय, तुमच्या कानावर घालतो. ही जरा विनोदाची झालं त्यांना असायची आणि मग ती घोषणा करायची. पण पहिल्यांदा अर्थसंकल्पात 2001 ला आम्ही पहिल्यांदा अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. सांगायचा मग तिथं अर्थ सरकारने आपल्या राज्याच्या भाषेच्या मागे राहिलाच आणि मला खात्री आहे की कोणतेही सरकार असलं तरी ते मराठी भाषेच्या मागे राहणं अपेक्षित आहे. मध्ये हिंदी भाषेचं अतिक्रमण झालं. या आक्रमणाच्या विरोधी सगळे एकत्रित आले आणि सरकारने त्या सगळ्या मराठी भाषेच्या जनतेचा असंतोष लक्षात घेऊन त्यांनी शेवटी माघार घेतली. माघार घेतली तरी धोका कमी झालेला नाही, कारण हे आपण मान्यच केलं पाहिजे की हिंदी भाषिकांची संख्या महाराष्ट्रात वाढायला लागली. आपण त्यांची विरोधक नाही, पण आपल्या मराठीवर त्यांचं गंडांतर येतंय. पुण्यातही आता रस्ता विचारताना हिंदीत विचारायला लागतं. नाशिकमध्ये देखील मराठीत विचारलं तर उत्तर येत नाही, मग हिंदीत विचारावं लागतं. नागपूरचा तर विषय लांबच आहे. थोडस मराठी औरंगाबाद मध्ये बऱ्यापैकी आहे, पुण्यात बऱ्यापैकी आहे. पण मुंबई शहरामध्ये आम्ही लहान होतो त्यावेळी गिरगावामध्ये मराठी शिवाय काही ऐकायला यायचं. दादर मध्ये मराठी शिवाय काही नसायचं. आता पुनर्वसनाच्या खाली, पुनर्बांधणीच्या खाली, रिडेव्हलपमेंटच्या खाली सगळे मराठी भाषिक मुंबईच्या बाहेर गेले आणि मराठी माणसं छोट्या छोट्या खोल्या दक्षिण मुंबईतल्या विकून तसंही विरारला पण जाऊन राहिले. आणि त्यामुळं मराठी भाषिकांची मायनॉरिटी ही किती आहे हे आता उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या लक्षात येईल. आणि
स्ट्रॅटेजी म्हणून आता मराठी भाषेच्या विरोधी जे आहे त्यांची बाजू इनडायरेक्टली घेण्याची काही राज्यातले पक्ष चालू करायला लागले. उद्देश एकच आहे की महापालिका मिळवणे आणि त्यामुळे मराठी भाषेच्या बाजूचे आणि मराठी भाषेच्या विरोधातले अशी कदाचित निवडणूक झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. अशी आज आपल्या राज्याच्या राजधानीची अवस्था आहे. आज भाषेचा विकास झाला पाहिजे, भाषेमधून आपले विचार व्यक्त करणं सहज शक्य आहे आणि म्हणून भाषा समृद्ध झाली तर विचार हे अधिक समृद्धीनं मांडता येतील किंवा विचार समृद्ध झाले तर भाषा समृद्ध होऊ शकते. हे दोन्ही एकत्रित आपण विचार करू शकतो, दोन वेगळ्या विषय नाहीत असं माझं मत आहे. आणि त्यामुळं एकेकाळी प्रगल्भ विचाराला फार महत्व होतं महाराष्ट्रामध्ये आणि विचारी लोकांना जास्त महत्व असायचं. साहित्यिक एखादा त्याला आदरानं बसवलं जायचं आणि राजकारणी देखील यशवंतराव चव्हाणांपासून सगळे बाजूला बसायचे आणि त्यांना साहित्यिकांना प्रतिभावंत लोकांना मराठी राज्यामध्ये फार महत्व होतं. मला अलीकडे त्याची मानवा दिसते. प्रतिभावंतांचा आदर करणे हे त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून व्हायला लागले. तो त्याला जास्त अट्रॅक्शन एखाद्या नटाला असेल तर त्याला बरोबर घेऊन बसणं याला जास्त महत्व आज मिळतं आणि म्हणून प्रतिभावंतांचा आदर, साहित्यिकांचा आदर हा आपल्या मराठी राज्यात जर कमी झाला असेल तर तीही एक चिंतेची बाब आहे. आणि म्हणून आपलं मराठी साहित्य महामंडळ जे आहे त्या महामंडळावर मी विनोद कुलकर्णी साहेबांना मगाशी विचारत होतो की महामंडळ कसं काम चालतं, ऑफिस कुठं आहे, त्याला काही परमनंट काही स्वरूप आहे का. तसं स्वरूप दिसत नाही आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार असेल तर हे महामंडळ अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मी साहेबांना सांगितले की मला एक 2 पानी नोट द्या, आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू की या प्रश्नाकडे लक्ष घाला. डिसेंबर पर्यंत मुदत देऊ, नाही तर डिसेंबर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं ही बाजू मांडून या प्रश्नाकडे लक्ष देऊ की साहित्य महामंडळ हे अधिक इक्विप्ड करावं, जेणेकरून आपण जी केंद्राकडून येणारी मदत आहे ही मदत सरकारच्या बजेटमध्ये गेली इकडे येणं जरा मुश्किल आहे. सध्या आम्हाला कळकी लागली. आम्ही आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाचे पैसे वळवतो, त्यामुळं तुमचे पैसे वळायचा तर प्रश्नच नाही, चर्चाही होणार नाही. आणि त्यामुळं ते या महामंडळावर आल्यावर कशी येतील आणि महामंडळाला त्याच्या आपलं साहित्य मराठी भाषा समृद्ध करण्याचे अधिकार त्यातून कसे मिळतील हे बघण्यासाठी देखील आता काम करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मला जे शक्य करता येईल मी नक्की आपण सांगाल त्या पद्धतीनं पावलं टाकायचं काम आम्ही सगळे करू. आज आपल्या तिघांचा सत्कार सन्मान होतोय आणि सातारला साहित्य संमेलन 99 होणार आहे आणि सातारा सांगलीचा भाग जरा वेगळा, वाळवा शिराळा हे मला वाटतं सातारा जिल्ह्याचे मूळ सातारा जिल्ह्याचेच भाग. त्यामुळे साताऱ्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर आम्हाला आनंदच असतो आणि त्यामुळं सातारच्या साहित्य संमेलनाला मला खात्री आहे हे जास्तीत जास्त सहभाग घेतील आणि आपल्या आमच्या परीने जो काही खरेचा वाटा असेल तो इस्लामपूर साहित्य परिषद निश्चितपणाने उचलेल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आपण सगळे मोठ्या संख्येने आलात. दिबा पाटील बाहेर मला घ्यायला आलेले, मी सहज त्यांना विनोदाने म्हटलं की साहित्यिक किती वेळ टिकतात हे बघण्यासाठी मी उशिरा आलो. सगळे टिकलेले आहेत.
इकडे टिकणं फार अवघड आहे. चिवटपणा फार लागतो आणि टिकणं फार अवघड असतं. विचार बदलायला आता माणसाला वेळ लागत नाही. त्यामुळं नदीच्या पात्रातल्या आणि ओढ्यातले लवाळे जसे असतात तसं पाणी ज्या दिशेनं फिरायला लागेल तसं आमची दिशा बदलायला लागलोय. पाठीचा कणा नसणारी लोक महाराष्ट्रात वाढलेली आहेत ही सध्या आमची चिंता आहे. आणि इकडं सूर्य उगवला म्हणून इकडं जायचं, इकडं उगवला तर आम्ही इकडे जायला तयार आहे. अशी मानसिकता जर समाजात असेल तर मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार गमावून बसतोय की काय अशी शंका वाटावी. संभाजी महाराजांचा आदर्श भाषणातच आहे. ऍक्च्युली प्रसंग येतो त्यावेळी आम्ही सगळेच शेपूट घालायला लागलो होतो. संभाजी महाराजांचं नाव घेण्याची गरजच नाही. आणि म्हणून मराठी पूर्ण गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासाकडे लक्ष दिलं तर मराठी माणसं ही बाणेदार माणसं, करारी माणसं, लढाऊ माणसं आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारी माणसं. बचेंगे तो और भी लढेंगे नहीं, मेरे को मालूम है हम आपके अंदर आ जाते. तर श्यामला वाटणं सारखं मला दाखवत आहे. नरकातला स्वर्ग मला संजय राऊतांनी दिलेलं आहे. माझा याच्यात उल्लेख आहे. मी ते ज्या तुरुंगात राहिले तो तुरुंग मी बांधला. अर्थमंत्री होतो, सॉरी गृहमंत्री होतो आणि कसाबला त्या जेलमध्ये ठेवलेलं होतं. आणि अशा बातम्यांच्या की रॉकेटचा हल्ला पाकिस्तान करणार आहे आणि कसाबचा शेवटचा जो काही आपला प्रूफ आहे तो त्याला मारणार आहे किंवा बॉम्ब पडेल, त्याच्यावर हल्ला होईल. मग मी गृहमंत्री होतो. म्हटलं त्याला काय झालं तर परत आपल्यावर येईल. मी कसाबची आमचे एक मारिया म्हणून होते, राकेश मारिया, हे आमचे सीपी क्राईम होते. त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलं. त्यांनी मला सांगितलं ऐसा हुआ है सर. विधानसभेत मला स्टोरी सांगायची होती, कसा आला, काय झालं ते. म्हटलं विधानसभेत खोटं बोललं आणि 2-3 वर्षानं 4 वर्षानं जर कळलं की जयंत पाटलांनी खोटी माहिती दिली तर काय. आता तो राकेश मारेकडे रिटायर होईल पण माझा कार्यक्रम मी काय करावं. मी त्या कसं आपल्याला ठेवायचं. मी स्वतः जाऊन आर्थर रोड जेलची पाहणी केली आणि मी सगळा जेल फिरलो. त्याला अंडा सेल मध्ये ठेवलेला सगळा जेल फिरलो आणि मग मी एक लोकेशन निश्चित केलं जी ऑलरेडी बिल्डिंग होती, कारण बिल्डिंग बांधून फार वेळ लागेल. आणि मी माझं काय सिव्हिल इंजिनिअरिंगचं ज्ञान होतं ते वापरून कागदावर डिझाईन तयार करून हातानं त्या PWDच्या लोकांना सांगितलं. मग बिल्डिंगच्या बाहेर कवच तयार केलं, पण हवा गेली पाहिजे पण बॉम्ब आत गेला नाही पाहिजे. वर बॉम्ब पडला तरी किती मोठा आघात झाला तरी गाडीचा हालचाल आत झाली नाही पाहिजे. त्याला काही होता कामा नये. त्याला कोर्टातच जेलमध्येच कोर्ट केलं मी त्याचं. आणि कोर्टाने जेलमध्ये येऊन त्याची हिअरिंग घ्यायचं. ह्या बिल्डिंग पासून त्या जेल पर्यंत जाईपर्यंत मधला जो कॉरिडॉर आहे तोही मी झाकला होता, कव्हर केला होता. असं ते फार प्रोटेक्शन त्याला तयार केलेलं. त्या काळात मी आणि गफूर म्हणून मुंबईचे सीपी होते, ते माझ्याकडे यायचे. लवकर व्हायला पाहिजे म्हणून माझ्या फ्रिक्वेंट व्हिजिट मी करायचो. मी काय करायचो, मी साधे कपडे घालायचो, शर्ट पॅन्ट साधी, पांढरी नाही. गफूर आणि मी स्वतः गाडी चालवायचो. सिक्युरिटी नाही काय नाही, मी एकटा सरळ. आम्ही दोघं डायरेक्ट आर्थर रोड जेलच्या बाजूच्या गल्लीत जायचो. तिथं जे पोलीस होते ते मला बघून आणि गफूर साहेबांना बघून दार उघडायचे. आम्ही आत जाऊन त्याची पाहणी करायचो. असंच एका भेटीत हे स्टोरी राकेश मारेची कळल्यावर
ते राकेश माने म्हणतोय म्हणून आपण इकडे आज जाऊन सांगितलं विधानसभेत नागपूरचं आरक्षण पुढे होतं जरा म्हणून मी आता गफूरची परवानगी काढली तर ते घाबरतील ना, नाही म्हणतील. मी गफूरला काही बोललं मी तर गफूर साहेब तुम्ही जरा बघसा, मी अजून काही लोकेशन बघून येतो. आणि तिथला जो पोलीस होता त्याला म्हणतो तू कुठे आहे, म्हटला कोण, तो कसा कुठे आहे, म्हणता असं इकडून तिकडून चढ पुढे चढ तिकडे जायचं, तू चालत राहा म्हटलं तुझ्या मागे येतो. मी त्याच्या मागे चालत गेलो, तो बसला होता त्याच्या समोर उभा राहिलो. इथं एक पोलीस त्याच्या पायात ठेवायला ठेवला होता. त्याने एकदम सॅल्यूट मारल्यावर तो बिचारा कुराण वाचत होता, कुराण वाचून त्याचं चाललं होतं. एवढ्या पोरगा पण काहीही भीती नाही, मरणाचं भय नाही. आणि त्याची मी मुलाखत घेतली 1.5 तास. त्याची स्टोरी त्याच्याच तोंडात विचारली आणि तो किती क्रूर आहे हे मला त्याच्या लक्षात आलं. आणि तो त्याला वाटला मेलो की बरं झालं. त्याला म्हटलं तेरे माँ बाप को तुम्हारी सरकार लेके गई है, मालूम है क्या आपको? नहीं, ऐसा हो ही नहीं सकता, उनकी सारी जिम्मेदारी उनके ऊपर रख के छोड़ के हम आए. अरे मतलब पागल, तुम्हारे घर में लोग गए थे तो तेरे माँ बाप को सरकार, पाकिस्तान सरकार ने गायब किया है. तो जरा सा नहीं सर आप झूठ बोल रहे हैं. म्हटलं नाही, तुझ्या आई वडिलांना मारण्यात आलेलं आहे. मारण्यात आले म्हटल्यावर तो एकदम डावला. तरी पाकिस्तान में फसा है. पहिल्यांदा विश्वास वाटत नव्हता पण तो जरा हल्ला. त्यांनी सगळी स्टोरी मला सांगितली आणि ती त्या राकेश माने यांच्या स्टोरीशी जुळवून मग मी विधानसभेत भाषण करून 1.5 तास भाषण करून कसे हे तिकडं पाकिस्तानात प्रॅक्टिस करत होते, कसे हे ते दाढीवाली माणसं सगळी ते आहेत ना आता मारायचं, त्यांना मारलं वगैरे कधी कधी येतो फोटो, ते सगळे प्रेमाचे आहेत 5 जण. ते त्या सगळ्यांची माहिती त्या कसाबने सांगितली. जी मला सांगितली तीच त्यांनी राकेश मारेला सांगितलेली. पण सांगण्याचा मुद्दा आता हा की हा जो जेल, त्या जेलमध्ये मी जिथं बिल्डिंग बांधली आणि कसाबला ठेवल्यानंतर तिथे हे राहिलेले त्यामुळे ते वाटलं की तुमचा जेलमध्ये मी राहून आणलेला. त्याच्यात आनंद त्याच्यावर त्यांनी लिहिलेली आहे. विरोधाचा भाग जाऊ दे. आज मात्र कणा असणारी माणसं फार कमी राहिलेली आहेत. आमचा जो तालुका आहे हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा तालुका आहे, नागनाथ नायकवडींचा तालुका आहे. इथं पांडुमास्तरांपासून बर्डे गुरुजींपर्यंत असंख्य स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आणि इतका ब्रिटिशांचा जोर होता तर ही माणसं जराही वागली नाही. या माणसांनी सगळ्यात जास्त बलिया जिल्हा आणि सातारा जिल्हा, त्या सातारा जिल्ह्यात किसनवीरांपासून इथपर्यंत सगळ्यांनी पत्री सरकारचा पुरस्कार केला. सगळ्यांनी पूर्ण ताकदीने ब्रिटिशांना तोड दिला. त्यामुळं मी या विश्वासावर आहे की आमच्या तालुक्याची प्रवृत्ती तीच आहे. आता त्यात काही कमतरता आली असेल माहित नाही, पण लढण्याची मानसिकता असणारा हा तालुका आहे. स्वाभिमानी लोकांचा हा तालुका आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे समजणाऱ्या लोकांचा पाठी तालुका आहे. आणि याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे, साहित्यिकांची परंपरा आहे. जावडेकर देखील आमच्याच याच तालुक्यातून महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आमच्या माडगुळकरांचं गाव काही फार लांब नाही, तर असे अनेक सरोजिनी बाबर याच तालुक्यात असे असंख्य लोक या पांढरीमध्ये तयार झालेले आहेत. त्यामुळे कृष्णाकाठचं पाणी तुम्ही जसं पिलेलं आहे तसं वारणेचं पाणी पिलेली लोक देखील या भागात आहेत. आणि कृष्णा आणि वारणेच्या मधल्या भागातली ही लोकसंख्या
ही महाराष्ट्रात ब्रिटिशांना सगळ्यात तेजस्वीपणाने उत्तर देणारी लोकसंख्या होती आणि त्या परंपरेचे आम्ही आहोत. त्यात साहित्याचं बीज अधिक रोवण्याचं काम शामराव आमचे गेले अनेक वर्ष करत आहेत. त्यांनी तुमच्या सगळ्यांचा सत्कार सोहळा ठेवला आणि माझ्यासारख्या असाहित्यिक माणसाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मिलिंद जोशी, सुनीता राजे आणि विनोद कुलकर्णी यांचा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि